नमस्कार मित्रांनो. तर आज तुमच्याशी बोलायचं आहे एका विषयावरती, ते म्हणजे यश. आपण नेहमी ऐकत आलो आहे की यशस्वी हो, आशीर्वाद देतात आणि आपल्यालाही हे हवं असतं की यश हवं आहे, यश हवं आहे, सक्सेसफुली व्हायचं आहे. तर मी आजकालच्या मुलांना बघतो, म्हणजे मी तरुणच आहे असा, परंतु यशाबद्दल माझी जी संकल्पना आहे ती मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. ती म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही यशस्वी आहात की नाही हे कुणी कुणाला सांगून देऊ नका. हे तुम्ही स्वतः ठरवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही अशी आहे की यशस्वी तुम्ही आहातच, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण यश हे काही फॉर्म्युला नाही आहे तो, की तुम्ही सक्सेसफुली झाला आहात की नाही आयुष्यामध्ये. तुम्ही चांगलं माणूस असणं फार गरजेचं आहे. आत्ताच्या पिढीला मी पाहतो की ते यशस्वी असणं म्हणजे पैसा खूप असणं असं समजतात, की मी सक्सेसफुल झालो किंवा मी सक्सेसफुल आहे. हे कशावरून ठरवतात? तर त्याच्याकडे किती जास्त संपत्ती आहे याच्यावरून ठरवलं जातं. ठीक आहे, संपत्ती हा आयुष्याचा एक भाग आहे. तो तुमच्यासोबत 70, 80, 90 वर्ष तो तुमच्यासोबत असणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्नही करत राहणार आहात. पण ते यश नाही आहे, ते यशस्वी होणं नाही आहे, ते सक्सेसफुल होणं नाही आहे. सक्सेसफुल माणूस हा जो BMCचा कामगार आहे, जो स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण व्यवस्थित करतो आहे, स्वतः एक स्वच्छ आणि चांगला नागरिक आहे या महाराष्ट्र राज्याचा, देशाचा, तो सक्सेसफुल आहे. सक्सेसफुल असणं हे दुसऱ्याला ठरवू देऊ नका प्लीज. आज मला तर वाटतं भविष्यामध्ये ह्याची फार मोठी परीक्षा घेतली जाईल की सक्सेसफुल कोण आहे. आणि म्हणजे तुम्ही आता ते काय म्हणतात, यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे येतात, त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल आहात, तुम्ही सक्सेसफुल नाही आहेत. अरे कुठल्या गोष्टीवरून ठरवत आहे तुम्ही कोण सक्सेसफुल आहे आणि कोण सक्सेसफुल नाही आहे? म्हणजे जेवढे काही मी आता आपण क्लास वर्कवारी करतो ना, आपल्या सोसायटीमध्ये सुद्धा क्लास आहेत. ते कसे आहेत ते म्हणजे क्लास 4 आहे, क्लास 5 आहे, क्लास 3 to 1, बरोबर आहे. आता क्लास 3 to 1वाले सक्सेसफुल नाही आहेत असं आपण पकडायचं का? म्हणजे त्यांनी क्लास 2मध्ये त्यांनी प्रयत्न करावेत, त्यांनी जरूर प्रयत्न करावे क्लास 2मध्ये जाण्यासाठी, क्लास 1मध्ये जाण्यासाठी. माणूस त्यासाठीच परिश्रम करतो आणि मेहनत करत असतो. परंतु तो क्लास 3चा माणूस हा त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल नाही आहे हे ठरवण्याचा अधिकार ना क्लास 2वाल्याला आहे ना क्लास 1वाल्याला आहे. आणि हे ठरवून देऊ नका, कुणालाही ठरवून देऊ नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात सक्सेसफुल आहात. तुम्ही रोज सकाळी उठल्यावरती जेव्हा आरशात पाहता तेव्हा तुम्हाला फील असलं पाहिजे की हां, मी माझ्या आरशामध्ये मी स्वतःला पाहतो आहे आणि मी माझ्या आयुष्यात सक्सेसफुल आहे. सक्सेसफुल असणं म्हणजे काय? फक्त म्हणजे पैसा जवळ असणं, भरपूर पैसा जवळ असणं, अतिश्रीमंत असणं, याला जर सक्सेसफुल म्हणत असेल तर किती आपण अशी उदाहरणं पाहतो की जे सक्सेसफुल, ज्यांच्याजवळ अतिपैसा आहे, ते किती घमंडी असतात किंवा असतातच. ते घमंडी असतात. त्यांना माहिती आहे की या भारतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये पैसा असेल तर सगळे सलाम करतात. मग ते सक्सेसफुल त्याला म्हणायचं का? हे सक्सेसफुलतेचं उदाहरण आहे का? तुम्ही मला सांगा. एक चांगला शिक्षक, एक चांगला गव्हर्मेंट जॉब करणारा माणूस, एक चांगला BMCचा जॉब करणारा माणूस, तो त्याचं काम व्यवस्थित करतो, त्याला त्याचं काम माहिती आहे की मी कसं करतो आणि मला काय करायचं आहे, मला सकाळी उठल्यानंतर माझं प्लॅनिंग काय आहे, मग तो सक्सेसफुलच आहे ना त्याच्या आयुष्यामध्ये. तो त्या कुटुंबाचं पालनपोषण करतो आहे, तो त्याचं व्यवस्थित समाजातलं स्थान निर्माण करतो आणि निर्माण केलेलं आहे त्यांनी त्याच्या स्वतःच्या मेहनतीवरती. तर तो सक्सेसफुल नाही का? तुम्ही मला सांगा बरं. तर तुम्ही स्वतःला कुठल्या सक्सेसफुल परिगणनेत तुम्ही गणता स्वतःला, हे मला प्लीज कमेंट करून सांगा. कारण सक्सेसफुल असणं म्हणजे असं नाही आहे की तुमच्याजवळ बक्कळ पैसा असायला हवा. सक्सेसफुल म्हणजे तुम्ही समाजात एक चांगल्या स्थानी आहात आणि व्यवस्थित तुमचं पोट भरत आहे, तुम्ही तुमचं कुटुंबाचं पोट भरत आहे, तर तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल आहात. तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण व्यवस्थित करत आहात. तुम्हीला तो कुठलंही व्यसन नाही आहे, इतर कुठलंही व्यसन म्हणजे म्हणतात ना, सामाजिकरित्या घातक असेल असं कुठलंही व्यसन तुम्ही करत नाही. आणि तुम्ही एक आयुष्य जगताय, ते कुणालाही त्रास न देता जगताय, हे सुद्धा सक्सेसफुल असण्याचंच लक्षण आहे. तर हे सक्सेसफुल असणं हा शब्द काढून टाका. हां, त्या सक्सेसफुलच्या ऐवजी तो एक शब्द टाका की पैसा.
पैसा कोणाकडे जास्त आहे, पैसा कसा कमवावा, पैसा कसे त्याची मॅनेजमेंट कसं करावं पैशाचं, ते ठीक आहे. मग ते त्याला सक्सेसफुल म्हणू नका. आयुष्यात सक्सेसफुल कसं व्हायचं हे तुम्ही त्या पैशावरून ठरवू नका. भारतामध्ये राहणारे आणि जगातले सगळेच नागरिक सक्सेसफुल आहेत. ते त्यांच्या परीने मेहनत करतात, कष्ट करतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या म्हणजे होईल असं काही दुखू नका, कुणाला बोलू नका तू सक्सेसफुल नाही आहेस. सक्सेसफुल सगळेच असतात. सगळ्यांना परमेश्वराने तेच दिलेलं आहे जे प्रत्येकाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे सक्सेसफुल ची परिभाषा ही पैशामध्ये करू नका आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांबद्दलसुद्धा जागरूक राहा. एवढंच मला बोलायचं तुमच्याशी. थँक्यू. थँक्यू.